Chapter number 1, Solid States. Topic, Types of Solids. Solids are classified into crystalline solids and amorphous solids on the basis of arrangement of particles in it. Solids मध्ये पार्टिकलची रचना नेमकी कशी आहे, त्यांची अरेंजमेंट नेमकी कशी आहे, याच्या बेसिसवर क्रिस्टलाइन आणि amorphous या दोन टाइप्समध्ये सॉलिड्स विभागले जातात. यांच्यातलं डिफरन्शिएशन बघू. क्रिस्टलाइन सॉलिड्स. In crystalline solids, particles are regularly arranged, while in amorphous solid, particles are randomly arranged. रेग्युलर अरेंजमेंट असल्यामुळे क्रिस्टलाइन सॉलिड्सचा शेप हा डिफायनाइट शेप असेल, एक ठरलेला शेप असेल पर्टिक्युलर. ॲमॉर्फस सॉलिड्समध्ये मात्र डिफायनाइट शेप नसतो, इरेग्युलर शेप तुम्हाला ॲमॉर्फस सॉलिड्समध्ये दिसेल. मेल्टिंग पॉइंट. क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट शार्प मेल्टिंग पॉइंट असेल. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला पूर्ण सॉलिड पूर्णपणे मेल्ट होऊन जाईल. व्हाईल इन ॲमॉर्फस सॉलिड देर इज नो शार्प मेल्टिंग पॉइंट. दे मेल्ट्स ग्रॅज्युअली ओव्हर द टाइम इंटरवल. ॲमॉर्फस सॉलिडमध्ये शार्प मेल्टिंग पॉइंट नसेल, ते एका पर्टिक्युलर टेम्परेचर रेंजमध्ये हळूहळू मेल्ट होतील, सॉफ्ट होत जातील अगोदर आणि मग मेल्ट होतील पूर्णपणे. ओके. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर नोन ॲज ट्रू सॉलिड्स, व्हाईल ॲमॉर्फस सॉलिड्स आर सुडो सॉलिड्स ऑर सुपर कूल्ड लिक्विड्स. क्रिस्टलाइन सॉलिड shows the anisotropic nature, while amorphous solid shows isotropic nature. Anisotropic nature म्हणजे काय? The properties like refractive index, thermal and electrical conductivity are observed different in the different direction in the crystalline solid. क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टिव्हिटी यांचा जर आपण स्टडी केला वेगवेगळ्या डायरेक्शननी क्रिस्टलच्या त्या पार्टिकल्सच्या अरेंजमेंटच्या, तर आपल्याला वेगवेगळे ऑब्झर्वेशन दिसून येतील. त्या प्रॉपर्टीला अनआयसोट्रॉपिक नेचर म्हणतात. ॲमॉर्फसमध्ये मात्र तसं होत नाही, म्हणून ॲमॉर्फस सॉलिड हे आयसोट्रॉपिक नेचर दाखवतील. एक्झाम्पल क्रिस्टलाइन्स, NaCl, डायमंड, आईस एक्सेट्रा, व्हाईल ॲमॉर्फस आर ग्लास, प्लास्टिक, रबर एक्सेट्रा. ओके.